आईने घडवली मुलाला जन्मभराची अद्दल. हृदयस्पर्शी कथा एकदा नक्की पहा. एका छोट्याशा गावात पार्वतीबाई नावाची वृद्ध आई राहत होती. तिचा एकुलता एक मुलगा अमोल आणि सून स्वाती यांच्यासोबत ती राहत होती. पार्वतीबाईंनी आयुष्यभर प्रचंड कष्ट करून मुलाला मोठं केलं होतं. नवरा लवकर गेल्यामुळे त्यांनी शेतात मजुरी केली, लोकांच्या घरी भांडी घासली, उपाशी राहिल्या, पण मुलाच्या शिक्षणात काहीही कधी कमी पडू दिलं नाही. अमोल मोठा झाला, चांगली नोकरी मिळाली आणि त्याचं लग्न झालं. पार्वतीबाईंना वाटलं आता आयुष्यात सुखात जाईल, पण नशिबात काही वेगळंच लिहिलं होतं. लग्नानंतर काही दिवस सगळं सुरळीत होतं, पण हळूहळू अमोल बदलू लागला. तो आईपेक्षा बायकोचं ऐकू लागला. आई काही सांगायला गेली की तो म्हणायचा, आई आता आम्हाला आमच्या पद्धतीने जगू दे. हे ऐकून पार्वतीबाई गप्प बसायच्या. त्यांना मुलगा चुकीचा वागत आहे हे दिसत होतं, पण त्याला दुखवायचं नव्हतं. दिवसेंदिवस त्यांचा अपमान वाढत गेला. त्यांच्यासाठी वेगळं जेवण बनवू लागलं. घरात पाहुणे आले की त्यांना मागच्या खोलीत बसवलं जाई. एक दिवस तर स्वातीने त्यांच्या हातचं अन्न खायलाही नकार दिला. अमोलने हे सगळं पाहिलं, पण तो शांत राहिला. त्या रात्री पार्वतीबाई एकट्याच रडत बसल्या. त्यांनी देवासमोर हात जोडले आणि म्हणाल्या, देवा, माझ्या मुलाला सद्बुद्धी दे, त्यांचं कधीही वाईट होऊ देऊ नकोस. काही दिवसांनी अमोलच्या कंपनीत मोठी कर्मचारी कपात झाली आणि त्याची नोकरी गेली. सुरुवातीला त्याला वाटलं दुसरी नोकरी लगेच मिळेल, पण महिने उलटले तरी काहीच झालं नाही. बँकेचे हप्ते थकले, कर्जदार दारात येऊन लागले, घरात रोज भांडण सुरू झाली. स्वाती सतत त्याला दोष देऊ लागली. एक दिवस ती म्हणाली, माझं आयुष्य तुझ्यासोबत वाया घालवायचं नाही, आणि माहेरी निघून गेली. अमोल पूर्णपणे एकटा पडला. त्या रात्री त्याला झोप येत नव्हती. तेव्हा पार्वतीबाई त्याच्याजवळ आल्या. त्यांनी त्याच्या डोक्यावर प्रेमाने हात फिरवला आणि म्हणाल्या, बाळा, संकट कायमची नसतात, धीर धर. हे ऐकताच अमोलच्या डोळ्यात अश्रू आले. ज्यांच्या त्याने आयुष्यभर अपमान केला त्या आईचं त्याला धीर देत होत्या. दुसऱ्या दिवशी सकाळी पार्वतीबाईंनी कपाटातून एक जुनी डब्बी काढली. त्यात त्यांच्या लग्नाच्या 2 सोन्याच्या बांगड्या होत्या. त्या त्यांनी विकल्या आणि मिळालेले पैसे अमोलच्या हातात ठेवले. अमोल हादरला. तो म्हणाला, आई, हे काय केलंस? पार्वतीबाई हसल्या आणि म्हणाल्या, मुलगा अडचणीत असताना आई दागिने जपून काय करणार? अमोलला स्वतःची लाज वाटली. तो आईच्या पाया पडला. पण पार्वतीबाई म्हणाल्या, फक्त माफी मागून उपयोग नाही, वागणूक बदल. त्या एका वाक्याने अमोलचं आयुष्य बदललं. त्याने गावात छोटासा व्यवसाय सुरू केला. सुरुवातीला खूप अडचणी आल्या, पण तो मेहनत करत राहिला. पार्वतीबाई रोज देवाला त्याच्या यशासाठी प्रार्थना करत होत्या. काही महिन्यात व्यवसाय वाढू लागला. लोक त्याच्या प्रामाणिकपणामुळे त्याच्यावर विश्वास ठेवू लागले. पैसे येऊ लागले. घराची परिस्थिती सुधारली. स्वातीला हे समजताच ती परत आली. पण यावेळी अमोल बदलला होता. त्याने स्पष्ट सांगितलं, या घरात सर्वात मोठा मान माझ्या आईचा आहे. त्यांचा अपमान मी पुन्हा कधी सहन करणार नाही. स्वातीला स्वतःच्या चुकीची जाणीव झाली. तिने पार्वतीबाईची माफी मागितली. पार्वतीबाईंनी तिलाही माफ केलं. त्या म्हणाल्या, घर प्रेमाने टिकतं, अहंकाराने नाही. त्यानंतर घरातलं वातावरण पूर्ण बदललं. प्रत्येक सण, प्रत्येक आनंद आईच्या हस्ते सुरू होऊ लागला. एक दिवस गावात ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार आयोजित करण्यात आला. अमोलने स्वतःच्या आईचा सत्कार केला. सर्वांसमोर तो म्हणाला, माझी आई खरी गुरु आहे. माझी खरी देवता म्हणजे माझी आई. हे ऐकून गावकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आलं. काही वर्षांनी अमोलने गावात गरजू वृद्धांसाठी मोफत अन्नछत्र सुरू केलं. प्रत्येक महिन्यात तो वृद्धाश्रमात जाऊन सेवा करू लागला. तो प्रत्येक तरुणाला एकच सांगायचा, आई-वडील जिवंत असताना त्यांचा सन्मान करा. त्यांच्या जगण्यानंतर
किंवा त्यांच्या जाण्यानंतर रडून काहीच मिळत नाही. काळ पुढे सरकत गेला. पार्वतीबाई वृद्ध झाल्या. एक दिवस त्यांनी अमोलचा हात हातात घेतला आणि म्हणाल्या, "बाळा, मी तुला शिक्षा केली नाही. परिस्थितीने तुला शिकवलं. आईचं प्रेम कधीच संपत नाही." एवढं बोलून त्यांनी शांतपणे अखेरचा श्वास घेतला. अमोल आईच्या चरणी डोकं ठेवून रडत राहिला. त्या दिवसानंतर त्याने रोज आईच्या फोटोसमोर दिवा लावण्याची सवय लावली. त्याने आपल्या मुलांनाही एकच संस्कार दिला, जगात कितीही मोठे व्हा, पण आईवडिलांपेक्षा मोठं कोणीच नसतं. त्या घरात पुन्हा कधीच कोणत्याही वृद्धाचा अपमान झाला नाही. आईने मुलाला दिलेली ती जन्मभराची अद्दल त्याच्या आयुष्याचं सर्वात मोठं शिक्षण ठरली. बोध: वडिलांचा सन्मान करणाऱ्याच्या आयुष्यात सुख, शांती आणि देवाची कृपा कायम राहते. कर्माचं फळ प्रत्येकाला मिळतं. गोष्ट आवडली तर कमेंटद्वारे कळवा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.